माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हॅलो स्टुडंट, ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 8 चा सायन्स लेसन नंबर 3 चा सेकंड पार्ट आहे। हा पहा, इथे आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले प्रेशर ऑन सॉलिड। पहा, pressure on solid. Air pressure is exerted on all the object kept in air. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it. This pressure depend on the value of weight and contact area between two. म्हणजे बघा, आपण आता सॉलिड वस्तूंवरचा प्रेशर बघतोय। हवेत असलेल्या सगळ्या सॉलिड पदार्थ जे असतात त्याच्यावरती हवेचा दाब असतो आणि सॉलिडवरती आपण एखादं वजन ठेवलं तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो व तो वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावरती अवलंबून असतं। पहा, इथे एक्सपेरिमेंट बघितल्यावर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल। इथे बघा, एक एक्सपेरिमेंट आहे। डू द ॲक्टिव्हिटी। काय केलेलं आहे ती इथे आपण बघा काय पहा, इथे काय केलेलं आहे, दोन बॉक्स आहेत। त्या दोन बॉक्सवरती एक फळी ठेवलेली आहे आणि चार मोठी पुस्तकं एकावर एक अशी चार ठेवलेली आहेत। बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतंय, इथे ही फळी तुमची थोडीशी वाकलेली आहे, पण तीच पुस्तकं जर चार मी सेपरेट आपण ठेवली तर त्या फळीवरती दाब कमी पडतो आणि ती पूर्ण काढली तर बघा पूर्ण ह्याच्यामध्ये काहीही चेंज नाहीये, एक सेपरेट ठेवलं तर। पुढे तुम्हाला सांगितलंय, यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल वेंडर कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड. शी केप ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ ऑन द हेड बिलो द बास्केट. हाऊ डज इट हेल्प. म्हणजे बघा, तुम्ही भाजीवाली बघितली असेल तर ती एक कापडाची, त्याला मराठीमध्ये चिंबूळ म्हणतात, कापडाची चिंबूळ बनवतात, ती डोक्यावर ठेवतात आणि त्याच्यावरती भाजीचं टोपलं असतं। त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या डोक्यावरती डायरेक्ट प्रेशर, ती जर चिंबूळ काढली आणि नुसतंच टोपलं ठेवलं तर तो प्रेशर जास्त येतं। मग ती टोपलं, त्याचं प्रेशर आणि डोकं याच्यामध्ये कापडाचं ती चिंबूळ ठेवली तर डोक्यावरती ताण कमी पडतो। पहा, आता प्रेशर इन सॉलिड बघितलं आपण, आता प्रेशर इन लिक्विड बघतोय। पहा, एक इथे सुद्धा एक्सपेरिमेंट करायला सांगितलेलं आहे तुम्हाला। दोन ऍक्टिव्हिटी आहेत। टेक अ प्लास्टिक बॉटल, टेक 10 सेंटीमीटर लॉन्ग पीस ऑफ ग्लास ट्यूब on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at about 5 cm from the bottom. To avoid water leakage, apply molten wax on the side of the glass tube. म्हणजे काय करायचं, प्लास्टिकची एक बॉटल घ्यायची, रबरी फुगा त्याच्यावरती बसवायचा आहे आणि काचेची नळी साधारण 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्यायचा आहे। नळीचे एक टोक कापायचे, ते हलकेच बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर एक दाबून आत जाईल असं बसवायचं, पाणी गळू नये म्हणून मेण लावायचं आहे। आता बाटलीत थोडं पाणी भरायचं आहे। काय होतं तर फुगा फुगत जातो। पहा, पाण्याचा दाब त्या बाटलीच्या बाजूवरही पडतो। पहा, इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे। ह्या बघा, काय केलेलं आहे, फुगा लावलेला आहे, खाली एक नळी टाकली, त्याला फुगा लावलाय आणि काय केलेलं आहे पहा, इथून जसं आपण ह्याच्यामध्ये बाटलीत थोडं पाणी भरून आपण टाकू तसा तो फुगा फुगत जाणार आहे। आणि एक दुसरा एक्सपेरिमेंट करायला सांगितलेला आहे तुम्हाला। काय करायचं, प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि त्याला पाणी भरायचं, छिद्र पाडायची। बघा, छिद्र पाडल्यावरती काय करणार, बाटलीची पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरायचं आणि मग काय होतील, त्या धारा बाजूला येतील। सर्वात वरच्या छिद्रातून बाहेर येताना पाण्याची धार, ही सर्वात वरच्या पाण्याची धार ही बाटलीच्या जवळ पडते। पहा, 3 नंबर हा वरती आहे पण ती धार बाटलीच्या जवळ पडते, 2 नंबरची त्याच्या पुढे आणि 1 नंबरची त्याच्या पुढे पडते। बघा, एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसे द्रव्याच्या खोलीप्रमाणे दाब, म्हणजे बघा आता जशी उंची बदलत आली तसा पाण्यावरचा प्रेशर हा बदलत गेलेला आहे। पुढे बघूया आपण गॅस प्रेशर, गॅसवरचा प्रेशर। पहा, गॅस प्रेशर बघण्यासाठी एक बलून घ्यायचा आहे आणि तो तोंडाने हवा भरून सर्व बाजूंनी फुगत जातो। बघा, फुगा एखादा, पण फुग्याला जर आपण बारीक छिद्र पाडलं तर काय होतं,
तर तो हवा त्यातून बाहेर जात राहते, फुगा पूर्णपणे फुगत नाही. पण जेव्हा होल नसतं तेव्हा काय होतं की त्या फुग्यावरती हवेचा प्रेशर पडतो आणि तो फुगा फुगत जातो. सेम लिक्विडचं पण असंच आहे बघा. ज्या वस्तूमध्ये, ज्या बॉटलमध्ये लिक्विड असतं त्याला तो प्रेशर टाकतो आणि जर होल पाडलं तर तो प्रेशरनीच, तेवढ्याच प्रेशरने तो बाहेर येतो. आता पुढे आहे वातावरणीय म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा, एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड. धिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सगळ्या बाजूला हवा आहे आणि ह्या हवेच्या ह्यालाच हवेच्या कवच जे आहे त्यालाच म्हणायचं, लेअर जो आहे त्यालाच म्हणायचं ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. इट फर्दर एक्सटेंड अप टू 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. म्हणजे बघा, 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा 400 किलोमीटरपर्यंत हे आहे, पण ते इथे खूप विरळ स्वरूपात आहे. आणि हवेमुळे निर्माण झालेल्या दाबालाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतात. ह्या हवेमुळे जे प्रेशर निर्माण झाले कशावरती, अर्थवरती, त्यालाच म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पहा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हवेमुळे निर्माण झालेला जो दाब आहे त्यालाच आपण म्हणतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुढे बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे the pressure created due to air is called atmospheric pressure. Imagine that a very long hollow cylinder of a unit cross sectional area is standing on a surface of the earth and it contains air. Weight of air is the force applied in the direction of center of earth. This means atmospheric pressure is the ratio of weight divided by the area of surface. बघा, काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथे की असं तुम्ही इमॅजिन करायचं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांब असा पोकळ एक सिलेंडर हा बघा, हा उभा आहे हां. आणि काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये त्यात हवा आहे 3.8 बघा, हवा आहे. या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेला बल आहे. याचाच अर्थ हवेला बल असते. We constantly bear the atmospheric pressure on our head. म्हणजे आपल्यावरती सुद्धा वातावरणाचा सतत डोक्यावरती, आपण आपल्या डोक्यावरती सतत वातावरणाचा म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा दाब असतो. परंतु आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा रक्त असते आणि पोकळ्यांमध्ये हवा असते. त्यामुळे पाणी व वातावरणातील दाबाखाली आपण दबू शकत नाही, चिरडू शकत नाही. बघा, का तर आपल्या शरीरामध्ये जे पोकळ्या असतात त्याच्यामध्ये हवा असते आणि आपल्या ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये ब्लड असतं. त्यामुळे पाणी आणि वातावरणाचा दाब यामुळे आपल्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. वातावरणाचा दाब संतुलित होतो आपल्यामध्ये. आणि पृथ्वीच्या वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे बदलत असतो. म्हणजे बघा कसा बदलतो, तर समुद्र सपाटीपासून किती उंचीवरती आहे त्याच्याप्रमाणे त्याचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. बघा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि हाईट. पहा, नेक्स्ट बघणार आहोत बॉयंट फोर्स. टेक अ प्लास्टिक बॉटल, ट्राय धिस सांगितलं आपल्याला. टेक अ प्लास्टिक बॉटल, फिक्स अ लिड टाईटली, नाऊ प्लेस इट इन अ वॉटर अँड सी. बघा, एक प्लास्टिकची रिकामी बाटली घ्यायची, झाकण घट्ट बसवायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये सोडलेली आहे. ती काय होणार आहे, ती बघा, ती पाण्याच्या वरती फ्लोट होत राहणार आहे. आणि तशीच आपण काय करायचं आहे, आत ढकलून बघायची तिला, तरीसुद्धा ती पाण्याच्या वरतीच राहणार. आणि त्याचप्रमाणे एक चेंडू घ्यायचा आहे प्लास्टिकचा, तो सुद्धा काय होणार आहे, पाण्याच्या वरतीच तरंगत राहणार आहे. आता दुसरी एक पाण्याची बाटली घ्यायची, ती काठोनकाठ भरायची आहे पाण्याची बाटली पाण्याने आणि झाकण बंद करून ती आता पाण्यात त्या सोडायची आहे टबमध्ये. ह्या काय होणार आहे, तर ती पाण्याच्या वरती नाही पण ती आता पाण्याच्या आत तरंगणार आहे. एकदम तळाशी जाऊन बसणार नाही, तर ती पाण्यामध्ये तरंगणार आहे. बघा, प्लॅस्टिकची रिकामी बॉटल आणि चेंडू हे पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगतात. त्या उलट काय होतं, पाण्याने भरलेली बाटली आहे ती पाण्याच्या आत तरंगत राहते, ती बुडत नाही. काय होतं, पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या पाणीचे वजन हे खूप कमी असतं. त्यामुळे ती पूर्ण बुडत नाही आणि वरही येत नाही. त्यामुळे काय होतं, खाली भरलेली बाटली खालच्या दिशेने, बघा ही खाली भरलेली बाटली, पहा, दॅट मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग टुवर्ड्स, पहा
This means the force due to gravity acting towards gravitational force must have been balanced by an opposite force in the upward direction, buoyant force. On the bottle filled with water, this force must have originated from the water surrounding the bottle, and the upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. पहा, म्हणजे ही बॉटल ही जी बॉटल आहे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ते खाली का नाही पूर्ण बसत, तर बॉयंट फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली येतंय. पण इथे बघा बॉयंट फोर्स आहे हा त्याला अपवर्ड डायरेक्शनला नेतोय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली ओढतोय आणि बॉयंट फोर्स वरती नेतोय, त्यामुळे ती मधल्या मधी तरंगत राहणार आहे. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल, द बकेट फुल ऑफ वॉटर. जेव्हा वॉटर आपण पोहऱ्यानी पाणी काढतो विहिरीमधलं, तेव्हा जी बादली आहे ती पूर्णपणे जेव्हा पाण्यात बुडालेली असते तेव्हा आपल्याला दोरीला एकदम ती हलकी वाटते, पण तीच बादली पाण्यातनं भरून जेव्हा वरती येते तेव्हा ती जड होते. पहा, ती जड का वाटते, कारण त्याच्यावरती बॉयंट फोर्स हे ॲक्ट असतं, खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरून बॉयंट फोर्स, त्यामुळे ती आपल्याला जड वाटते. पहा, नेक्स्ट आपण बघणार आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल. आज आपण बघणार आहोत आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग बघा इथे दिलेलं आहे ट्राय दिस, म्हणजे आपण करून बघूया ते. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉईंट. एक रबर बँड घेऊन त्याला एका पॉईंटवरून कट करायचं आहे. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय अ क्लीन वॉश स्टोन ऑफ अ 50 ग्राम वेट ॲज शोन इन द फिगर 3.11. म्हणजे त्याच्या एक एंडला आपल्याला एक वॉश केलेला स्टोन लटकवायचा आहे. त्याचं वजन 50 ग्राम्स पाहिजे, जसं आपल्याला इथे 3.1 दाखवले, तुम्ही बघू शकता. नाव होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड इन द हँड अँड मेक अ मार्क देअर. म्हणजे हे बघा, एक एंडला आपण जो दगड बांधला आहे तसाच दुसऱ्या एंडला आपण हातात धरायचा आहे आणि तिथे एक मार्क बनवायचा आहे. कीप द स्टोन हँगिंग इन द एअर अँड मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. म्हणजे त्या रबर बँडला आता एका हाताने धरलं आहे तुम्ही, त्याला तुम्ही हवेत लटकवत ठेवा आणि मग नंतर तो रबर बँड जेवढा खेचला जाईल ना त्याची तुम्हाला मेजर घ्यायची आहे. जिथे तुम्ही मार्क बनवला आहे, तुम्ही धरला आहात तिकडे, त्या पॉईंटपासून तुम्हाला त्याची मेजर घ्यायची आहे. Now take a water in a pot and hold the rubber band such that a height that the stone sinks in it. म्हणजे आता तुम्हाला एका पॉटमध्ये वॉटर घ्यायचं आहे आणि असा स्टोन धरायचा आहे की तो पॉटमध्ये सिंक व्हायला पाहिजे स्टोन, म्हणजे त्या पॉटमध्ये त्या पाण्यामध्ये तो बुडायला पाहिजे. आता तुम्ही काय बघू शकता त्याच्यात, this length is shorter than the earlier length. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टोन पाण्यात बुडवून त्याला धरता वर, तेव्हा तुम्ही हे नोटीस करू शकता की तुमची लेंथ कमी झाली असते रबर बँडची. इथे तुम्ही बघू शकता 3.11 फिगरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला तसं. व्हाईल डिपिंग द स्टोन इन द वॉटर, लेंथ ऑफ द स्ट्रेच रबर गेट स्लोली रिड्यूस अँड इज मिनिमम वेन इट सिंक्स कम्प्लिटली. हे बघ, मी सांगितलं तेच इथे परत दिलेलं आहे. आता बघूया खाली काय दिलं आहे. व्हॉट कुड बी द रिझन फॉर इट. काय रिझन असू शकतं त्यासाठी, चला तर मग काय रिझन आहे ते बघूया आता. वेन द स्टोन संक इन द वॉटर, द buoyant फोर्स ॲक्ट ऑन इट इन अपवर्ड डायरेक्शन. द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे तुम्ही बघू शकता त्याच्या वेटच्यामुळे तो खाली जात असतो, पण पाण्यामध्ये बॉयंट फोर्स नावाचा एक फोर्स असतो, त्या फोर्समुळे तो वर ढकलला जात असतो. देअरफॉर द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिव्हली रिड्यूस्ड. म्हणजे जो वेटच्यामुळे फोर्स लागतो तो बॉयंट फोर्सच्यामुळे रिड्यूस होतो. हाऊ मच इज द मॅग्नेट्यूड ऑफ बॉयंट फोर्स? Is it the same for all the liquid? Is the buoyant force is equal for magnitude for all objects? म्हणजे buoyant force चा मॅग्नेट्यूड किती आहे
त्याचा मॅग्नेट्यूड बाकी लिक्विड आणि वॉटरसाठी सेमच आहे का? आणि बायंट फोर्सचा मॅग्नेट्यूड इक्वल असतं का सगळ्या ऑब्जेक्टसाठी? ह्याचा आन्सर इथे खाली दिलेला आहे. दिस आन्सर टू दिस क्वेश्चन आर एम्बॉइड इन आर्किमिडीज प्रिन्सिपल. ह्याचा आन्सर आपल्या आर्किमिडीज प्रिन्सिपलमध्ये भेटू शकतो. This principle states that when the object is partially or fully immersed in a fluid, the force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. म्हणजे जेव्हा एक ऑब्जेक्ट आपण पाण्यात पार्शली किंवा फुल्ली डीप करतो म्हणजे बुडवतो तेव्हा त्याच्यावरती बॉयन्स फोर्स ॲक्ट करतो अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजे वेटच्यामुळे जो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्ट जात असतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये बॉयंट फोर्सच्यामुळे फोर्स लागत असतो. हा फोर्स ऑब्जेक्टच्या वेटच्या प्रपोर्शनमध्ये असतो. आता इथे इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट दिलेलं आहे. Archimedes was a Greek scientist and a mathematician with a sharp intelligence. He found out the value of pi and numerical by numerical calculation. म्हणजे आर्किमेडिस एक ग्रीक सायंटिस्ट होता व मॅथमॅटिशियन पण होता. त्यांनी पाय शोधलेला न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्सच्या मदतीने. जो पाय आपण मॅथमॅटिक्समध्ये वापरतो तो आर्किमेडिसने शोधला. His knowledge of levers, pulleys, wheels in physics was useful for Greek army in fighting against the Roman army. म्हणजे त्याचं जे नॉलेज होतं फिजिक्समधलं ते खूप हाय होतं. ते ग्रीक आर्मीची खूप मदत करत असायचं जेव्हा त्यांच्यामध्ये रोमन आर्मीसोबत बॅटल व्हायची. ही बिकेम फेमस ड्यू टू हिज वर्क इन जॉमेट्री अँड मेकॅनिक्स. तो त्याच्या जॉमेट्री आणि मेकॅनिक्समधल्या कामामुळे तो खूप फेमस झाला. When he entered a bathtub for taking a bath, he discovered the above principle by observing the overflowing water. He came out and same stayed shouting Eureka, Eureka, means I found it, I found it. म्हणजे जेव्हा तो बाथटबमध्ये आंघोळ करायला गेला तेव्हा तो बाथटबमध्ये गेल्यावर जे पाणी बाहेर आलं त्याच्यावरून त्यांनी आर्किमिडीज प्रिन्सिपलचा शोध लावला आणि तो तिथून युरेका युरेका ओरडत निघाला. म्हणजे त्याने तेच केलं. त्याच्या वजनामुळे तो खालच्या डायरेक्शनला जात होता आणि त्याच्यामुळे पाणी बाहेर निघालं आणि त्याला ते प्रिन्सिपल शोधण्यात मदत झाली. चला तर मग पुढे बघूया. द यूज ऑफ द आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपलचा जो वापर आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे खूप गोष्टींमध्ये तो वापरलं जातं. दिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन्स. म्हणजे त्या प्रिन्सिपलला शिप्स आणि सबमरीन्स बनवण्यासाठी पण वापरलं जातं. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर, हायग्रोमीटर अँड आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. म्हणजे लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर सारखे इन्स्ट्रुमेंट्स पण ह्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहेत. तर इथे बघा आता डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे तर आपल्याला माहितीच आहे. तर आता पुढे बघूया. द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम अपॉन मीटर क्यूब. हे तुम्ही पाठ करा. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी युजफुल फॉर डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ सबस्टन्स. म्हणजे जी सबस्टन्सची प्युरिटी आहे ती आपल्याला शोधण्यासाठी डेन्सिटी ही एक युजफुल प्रॉपर्टी आहे. द रिलेटिव्ह डेन्सिटी इज ऑफ अ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ कंपॅरिझन ऑफ द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे ती जी सबस्टन्सची आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट करायची असेल तर आपण त्याचं कंपॅरिझन वॉटरच्या डेन्सिटीसोबत करतो. हे बघा इथे दिलेलं आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. हे बघा आता. दिस इज बिंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज दॅट हॅज नो युनिट. म्हणजे हा एक रेशो आहे दोन फिजिकल क्वांटिटीजचा, त्याला कुठची युनिट नाही. जसे म्हणजे आपल्याला लेंथसाठी युनिट असे सेंटीमीटर मीटर, तशी ह्या रेशोला कुठची युनिट नाही आहे.
तर बघूया, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. एका सबस्टन्सच्या रिलेटिव्ह डेन्सिटीला त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असे म्हटले जाते. इथे आपलं लेसन अशा प्रकारे संपलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुमच्या 8वीच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा. ह्याने त्यांना पण ह्याचा लाभ घेता येईल. थँक्यू.